श्री चक्रधर परमपिता परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू यांच्या कृपेने सुरू झालेला हा ब्रह्मविद्या प्रवचन सोहळा काल 16 जुलै 2025 या कार्यक्रमाचे यजमान ज्यांच्यामुळे हा सगळा सुयोग सर्व भक्तजनांसाठी या ठिकाणी निर्माण झाला आणि मला बोलण्याची संधी मिळाली असे परमेश्वर सद्भक्त श्रीमान श्री प्रशांतजी ढोरे, त्यांच्या सुविद्य धर्मपत्नी सौभाग्यवती दीपालीताई ढोरे आणि त्यांचे माता आणि पिता, खरं तर हे या सर्व गोष्टीला मूळ आधार आहेत. त्यांनी हा मार्ग त्यांना दाखवला म्हणून ह्या मार्गावर ते प्रवृत्त झाले. हा ईश्वर मार्ग त्यांच्यामुळे त्यांना समजलाय आणि त्यामुळे आज हे खूप महत्त्वाचं कार्य. बंधूंनो, जीवनामध्ये या संधी मिळणं खूप दुरापास्त आहे. लक्षात घ्या, ही संधी मिळणं खूप अनंत जन्माचं पुण्य असल्याशिवाय संधी प्राप्त होत नाही. कारण ह्या धकाधकीच्या वर्तमान काळामध्ये हा संसार रेटता रेटता नाकी नऊ येत आहे आणि त्याच्यामध्ये संधी मिळणं हे कुठेतरी पूर्वसंचिताचा भाग, की एवढे परमेश्वराचे साधक त्यांचे पाय इथे या वास्तूला लागावेत. त्यानंतर परमेश्वराच्या प्राप्तीचं सर्वात महत्त्वाचं जे ज्ञान आहे ते श्रवण करायला मिळावं, ही त्याहीपेक्षा आणखी दुरापास्त गोष्ट. म्हणून ह्या संधीचं सोनं करणं हे जीवाचं कर्तव्य, जे हा जीवाचा कड आहे. म्हणून परमेश्वराचं सुंदर असं सूत्र आहे की आदि अंती परमेश्वर मधला जीवाचा कड आहे. आद्यंती दैव मध्ये पुरुष, आदि आणि अंती परमेश्वर आहे, मधला कड हा जीवाचा आहे. देवाने संधीच दिली नाही, बाबा भाग्यातच नाही, हे जे काही आपण म्हणतो हे परमेश्वराने नाकारलेलं आहे. हे सर्व परमेश्वराने नाकारलेलं आहे. हा जीवाचा कड आहे, हा जीवाने केलाच पाहिजे. आपण पळवाटा शोधतो, बाबा ते भाग्यातच नाही, संचिताचंच नाही, योगच नाही, हे सर्व थोतांडे. नाही तर मग हे सूत्र देवाने सांगितलंच नसतं. जीवानी मधला कड करावा, जीवानी प्रयत्न करावा. जर होत नसेल तर त्यासाठी काहीतरी देवाजवळ मागावं, संताजवळ, अधिकरणाजवळ, ज्ञानीपुरुष. मला हे घडलं पाहिजे, मलाही हा योग माझ्या जीवनात आला पाहिजे, निदान ही वासना तरी ठेवा, तर कुठेतरी असा संयोग आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतो. त्याच्याशिवाय हे कार्य उभं राहत नाही. जसं खूप लांबून एखादी गंमत पाहणं सोपं असतं आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन तिथे सहभाग घेणं एक वेगळा परिणिती असते, तसं काठावर उभं राहून काही कोणती गोष्ट साध्य नाही होणार. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्यक्ष सहभाग घ्यावा लागेल, त्याच्यात यावं लागेल. त्याच्याशिवाय जीवनात या संधी प्राप्त होत नाही. असे जे कणवेचे जीव आहेत त्यासाठी जे आता हे जे काही शास्त्र आहे, कुठलाही वचन घ्या की लीळा घ्या की दृष्टांत घ्या, सर्वांचा सार तिथे जेवण मिळतो. काल आपण इथे दृष्टांत पाहत होतो कुकडीचा. कुकडी म्हणजे कोंबडी. परमेश्वरापासून जीवाला 4 प्रकारे वेद संचारतो. दृक् स्पर्श आलाप अंतःकरण या 4 द्वारा परमेश्वर जीवाला आपला वेद देतात. दृक् म्हणजे दृष्टीने, स्पर्श म्हणजे स्पर्शाने, आलाप म्हणजे आवाजाने आणि अंतःकरण म्हणजे परमेश्वर त्या जीवाविषयी अंतःकरणात आठवण करतात स्वतः. अशा प्रकारे जीवाला परमेश्वराचा 4 प्रकारे वेद आहे. तर इथे जो आहे हा स्पर्श, स्पर्शाद्वारे जीवाला वेद देणं, त्यासाठी हा कुकडीचा दृष्टांत दिलेला. कुकडी म्हणजे कोंबडी. ते जसे अंडे उबवते, पाखवा दे, नंतर ते पिलं जन्माला येतात आणि त्या नुसत्या त्याच्या पंखाच्या स्पर्शाने
ते पिलं वाढतात. तसं परमेश्वराच्या नुसत्या स्पर्शाने हे जीवाला वेद निर्माण होतो. त्यासाठीचे काही दृष्टांत आपण काल पाहिले, जैसे की गरुडा घोडयासी, गरुड घोडा जो आहे काल सांगितलं त्याचा, की जो स्वामी रामधरण्याच्या घरी आहेत आणि स्वामींना बसण्यासाठी त्यांनी तो घोडा दिलेला आहे. गरुड घोडा म्हणजे गरुडाच्या वेगाने ज्याचा वेग आहे का चपळ, पण त्या घोड्याचं नाव गरुड घोडा आहे. गोपाळासी काल सांगितलं लिमगावचं चरित्र, काकोसासी आणि विष्णू भट्टासी या चौघांना जो वेद झाला स्पर्शाद्वारा त्याचे काल आपण चरित्र पाहिले. आणि हे स्पर्श 4 प्रकारे वेद परमेश्वर देतात याचंही आपण विवेचन काल श्रवण केलेलं आहे. आणि होत असताना जे प्रमाण आलेत परमेश्वराच्या स्पर्शाने जीवाला कसा वेद लागतो, आवडी निर्माण होते, याचे प्रमाण काल आपण पाहिलं होतं. यथा रुद्धपूर उकरडा शांती काल पाहिलं हे चरित्र आपण. त्यानंतर रानभेरी म्हणजे गोपाळांत हा जो खेळ आहे रानभेरीचा पुरघोडीचा, तेही आपण काल पाहिलेलं आहे. पुढचं प्रमाण आलेलं आहे तथा पोतका खेळ. पोतका खेळ म्हणजे स्वामी वडनेर येथे आहेत, ज्याला आज वडनेर भुजंग आपण म्हणतो. त्या वडनेरला स्वामी आहेत. स्वामींचं एकांकी परिभ्रमण आहे, एकटे आहे स्वामी. आणि स्वामी त्या गावाच्या काळ्याला तळ आहे, त्या तळ्याच्या अवतीभोवती गोपाळ म्हणजे गोरे चारणारे मुलं हे त्या ठिकाणी आपले गुरं गाई वासरं घेऊन चरायला आहेत. आणि स्वामी एका झाडाखाली बसलेले होते. स्वामी एका झाडाखाली बसलेले आणि सर्व गोपाळ त्या तळ्याच्या भोवती आहेत. आणि नंतर स्वामींनी सर्व मुलांना आवाज दिला आणि स्वामी ज्या वस्त्रावर बसलेले होते त्याला म्हणलेले त्रिवडी, म्हणजे 3 घड्या ज्या कपड्याच्या आपण घालतो त्याला म्हणलेले त्रिवडी. घड्याच्या 3, या वस्त्राच्या 3 घड्या. स्वामींनी आपली ती त्रिवडी काढली आणि ती फाडली. त्रिवडी फाडली, त्याचे भाग केले आणि त्याच्यातला एक भाग आपल्या डोक्याला गुंडाळला, एक भाग आपल्या कटिप्रदेशी गुंडाळला, एक भागाची कुपीन केली. आणि नंतर स्वामींनी त्या मुलांना बोलवलेलं आहे आणि स्वामी खाली बसलेत. त्याच वस्त्राचं जाडी अंथुरली. बसण्यासाठी स्वामींनी त्याच वस्त्राचा वापर केला, त्याच्यावर स्वामी बसले. आणि स्वामींनी तिथे वेश परिधारण केला, म्हणजे व्यापारी आणि ते समोरचे जे मुलं आहेत गुराखी ते गिराहिक. आता त्या वस्त्राचे अनेक भाग केले स्वामींनी. आणि जसा एखाद्या कपड्याच्या दुकानात आम्ही गेल्यानंतर ते कठण दाखवणारा तो एक भाग आपल्या मांडीखाली दाबून ठेवतो आणि आपल्याला ते वस्त्र फेकत राहतो त्या वस्त्राची पोतवार पाहण्यासाठी. तसं स्वामींनी ते जे त्याचे भाग केले त्या वस्त्राचे ते असे टाकायला सुरुवात केली. पण आता ग्राहक बनलेत आणि स्वामी व्यापारी बनलेत. तर मग आता वस्तू खरेदी करायची तर पैसा. आता ते तर तिथे जंगल आहे, अरण्य आहे, हा खेळ आहे, ही क्रीडा आहे. आता पैसा. स्वामी म्हणतात की जे बाबळीच्या शेंगामध्ये जे दामुके निघतात ते दाम, बाबळीच्या शेंगामध्ये जे दाणे निघतात ते दाम. आणि चिंचोरिया म्हणजे जे चिंचुके आहेत ते चिंचुकेला आसू, त्याला नाव आसू. आणि त्या मुलांना सगळे जमा करायला लावले. मुलांनी ते बाबळीच्या शेंगाचे दामुके गोळा केले, चिंचेचे मधले चिंचोके जमा केले आणि ते गिऱ्हाईक स्वामी व्यापारी. आणि स्वामींनी एक एक
वस्त्र दाखवायला सुरुवात केली. जसं दुकानदार आपल्याला सुरुवात करतो हलक्या वस्त्रापासून, मग मध्यम, मग उंच आपण होतो याच्यापेक्षा भारी. सुरुवातीला ते वस्त्र स्वामी म्हणतात हे वस्त्र जाडी भरडे, त्याला वेगळे शब्द चरित्र. त्या वस्त्राची प्रत म्हणजे ते थोडं कडक वस्त्र आहे हलक्या प्रतीचं, मग त्याच्यापेक्षा थोडं उच्च प्रतीचं, आणि मग त्याहीपेक्षा एकदम उच्च दामाचं असे वस्त्र स्वामी म्हणते पदर आहेत. त्याला विशेष नाम दिलेलं आहे देवाने त्या वस्त्राला. आणि त्या प्रतीने ज्याच्याकडे जसे दाम असतील, कोणाकडे जास्त चिंचुके, कोणाकडे कमी चिंचुके आहेत, कोणाकडे आपले ते बाबळीच्या शेंगाचे दाम आहेत, कोणाकडे चिंचुके आहेत, त्या परीने ते वस्त्र खरेदी करायचं त्या मुलांनी. असं ते व्यापारी आणि ग्राहकाचं कार्य त्या ठिकाणी चालू आहे. आणि त्या मुलांनी ते वस्त्र खरेदी केले. आणि नंतर देव म्हणतात की आता आम्ही ग्राहक होतो, तुम्ही व्यापारी व्हा. आम्ही ग्राहक होतो आणि तुम्ही व्यापारी व्हा. आणि देवाने मग ते सगळे वस्त्र खरेदी केले, सगळे वस्त्र खरेदी केले त्या मुलांकडून. कारण तिथे त्या वस्त्र खरेदी करताना ते बाबळीच्या शेंगाची जी दाम आहे त्याचा ढीग झाला, एकीकडे चिंचोक्याचाही ढीग झाला असूनचा. आणि नंतर देवाने ते सगळे वस्त्र खरेदी केल्यानंतर, कारण आता ते चिंचोके आणि ते बाबळीचे शेंगाचे दामुके कोणाचे? देवाचे. पण ते वस्त्र खरेदी करत असताना ज्या वेळेला ते दामुके देत होते मुलं, त्यावेळेला देव म्हणायचे हे तुटलेलं आहे, म्हणजे तो दामुका तुटलेला आहे, एक वाकडा तिकडं आहे आणि एक चांगला आहे. म्हणजे त्या दामुक्यामध्ये सुद्धा प्रतवारी आहे. जे चिंचे किंवा ते बाबळीच्या शेंगाचे जे दामुके आहेत ते एक तुटलेले काही दाणे, काही वाकडे तिकडे आहेत आणि काही नितळे चांगले. देव ते घेताना जसं आपण नोटा देतो, व्यापारी म्हणतो ही फाटकी आहे, ही तुटकी आहे, हिच्यावर डाग आहे, ही चालत नाही, तसं इथे मूळ सिद्धांत जो आहे या लेळेमागचा, की मनुष्याची सुद्धा प्रतवारी, आपल्याही योग्यतेची प्रतवारी 3 विभागामध्ये विभागली. लक्षात ठेवा. उत्तम अधिकाराचा जीव, मध्यम अधिकाराचा जीव आणि कनिष्ठ अधिकाराचा जीव. जशी आपली श्रद्धा, परमेश्वराबद्दलची जशी श्रद्धा, जसा व्यवहार, जसा विधी, जसा आचरण, जशी क्रिया, तशीच योग्यता निष्पन्न होईल. त्याच पद्धतीने आपली ही योग्यता तशीच निष्पन्न होईल. जो उत्पन्नापूर्वक परमेश्वराचं भजन पूजन अर्चन करतो श्रद्धायुक्त अंतःकरणाने, त्याची योग्यता श्रेष्ठ आहे. जो मध्यम याने परमेश्वराच्या संदर्भातल्या गोष्टी करतो, धर्माबद्दलच्या क्रिया करतो, त्याची प्रतवारी मध्यम आहे. आणि जो कनिष्ठ याने, कनिष्ठ करायचं म्हणून करायचं अशा हेतूने जी क्रिया केल्या जाते, त्याच्या मागे चाड नाही, त्याच्या मागे अर्थ नाही, त्याच्या मागे दुःख नाही, आहे 2 पैसे म्हणून करायचं म्हणून करायचं, तर त्याची योग्यता तशीच निष्पन्न होते. त्याची योग्यताही तशीच निष्पन्न होते. ही सांगण्यामागचा मतितार्थ, जसं वस्त्रामध्ये भेद म्हणले देव, त्या दामामध्ये भेद म्हणले, तर इथे सुद्धा जीवाचा असा अधिकार अत्यंत श्रद्धेने उत्पन्नतापूर्वक जो परमेश्वराच्या संदर्भातल्या विधी आचरण करेल, त्याला त्याच पद्धतीचं गोमट प्राप्त होईल, त्याची त्याच पद्धतीने योग्यता होईल. की हे माझं कर्तव्य आहे आणि हे मी केलं पाहिजे. आणि या विधीने, कारण विधीनेच विधी स्फुरते. आता साक्षात परमेश्वर समोर नाही, परमेश्वराला प्रसन्न करायचं आहे, तर विधीद्वाराच परमेश्वराला प्रसन्न करावा लागणार आहे. क्रिया केल्याशिवाय, क्रिया प्रयुक्त अभिमान, परमेश्वराला सुद्धा अभिमान त्या वेळेला आहे की जेव्हा तुम्ही क्रिया करसाल. निवड मी देवाचं आहे, मी नामधारक आहे, मी उपदेशी आहे असं म्हणून समाधान मानून नुसते घरीच बसताल, हातामध्ये गाठी घेऊन स्मरण करणार नाही, हातामध्ये पुस्तक घेऊन पारायण करणार नाही, देवपूजेला बसले तर कुठलं स्तवन म्हणणार नाही, कुठलं भजन म्हणणार नाही, कुठली आरती म्हणणार नाही, तर आपण आहे तिथेचे, आपल्यात काही परिवर्तन होणार नाही. ज्याला ही चाळ आहे, ज्याला हे अर्थ आहे की नाही मला हे आलं पाहिजे, मला हे घडलं पाहिजे, तरच तुमची योग्यता वाढणार आहे.
आहे त्याच्यावर नुसतं घेतला विशेष कपाळाला लावला दिला तर तुम्ही आहे त्या स्थितीवर राहणार आहे, तुमच्यात कुठलीच प्रगती होणार नाही, तुमच्यामध्ये कुठलाच बदल होणार नाही. का? तुम्हाला देवाबद्दल आवडच नाही, त्या विधीबद्दल तुम्हाला सचारता नाही, तुमचं त्याच्यामध्ये समर्पण नाही, तुमचा त्याच्यामध्ये त्याग नाही, तितकी आवडी नाही, तर आहे तिथेच राहणार. आणि जो ह्या विचाराने करेल की नाही, की ह्या ज्या साधनदात्यांनी ज्या परमेश्वराने कृपावशीभूत होऊन मला इथं मनुष्य देह देऊन आणलंय, त्यांनी त्याचं कर्तव्य केले, आता माझं कर्तव्य आहे, मी ते करायलाच पाहिजे, हे सगळं त्याचं आहे आणि हे त्याचं त्याला द्यायचं आहे. या हेतूने श्रद्धायुक्त अंतःकरणाने जे काही करसाल, फूल जरी वाहता येतं अत्यंत श्रद्धेने वाहत असाल, फळ जरी वाहत असाल तर अत्यंत श्रद्धेने वाहत असाल, सुपारी जरी ठेवत असाल तरी अत्यंत श्रद्धेने ठेवत असाल, तर त्या वारीचंच फळ मिळेल, त्याच क्रियेचं तशाच पद्धतीचं रिटर्न तुम्हाला मिळेल. म्हणून ती प्रतवारी आहे. म्हणून हे विधी करताना हे सांगण्याचा मध्ये जास्त खुलासेवर मी सांगतोय की ज्या विधी आम्ही करतोय, तर इथे ती प्रतवारी जशी वस्त्राची देवानी केली, त्या दामाची केली, की त्या अधिकार जसा जसा वाढसाल तसा आपलाही अधिकार वाढेल. कारण तिथे ग्राहकी करताना सुद्धा ज्यांनी जितके दाम आणले, जितके आसू जमा करून आणले, तितकंच त्याला त्याच प्रतीचं वारीचं रिटर्न मिळालं. तसं जे परमेश्वराच्या ह्या मार्गामध्ये आपण जात असताना त्या श्रद्धेने त्या याने आपण जर गेलो, तर आपली सुद्धा आपल्याला बी प्रत्येकाला वाटतं ना, उत्तमातलं उत्तम कुठलीही गोष्ट असेल, चांगल्यातली चांगली आपल्याला मिळावी, चांगल्यातली चांगली वस्तू आपल्याला मिळावी. प्रत्येक वस्तू असेल, ती खाण्याची असेल, पिण्याची असेल, वस्त्राची असेल, वापरायची असेल, घराची असेल, कोणतीही वस्तू असू द्या, चांगल्यातली चांगली मिळावी, चांगल्यातलं चांगलं उत्तम दर्जाचं आपल्याला प्राप्त व्हावं, ही जीवाचा भाव आहे. पण तू का नाही मिळत, का नाही आपण ते प्राप्त करू शकत, की आपली तेवढी पात्रता नाही. तर तिथे आपली पात्रता नाही का, आपल्या खिशामध्ये तेवढे दाम नाही, तितका वेळ करण्यासाठी आपल्याकडं दाम नाही. दाम नाही म्हणजे आपली अपात्रता आहे की नाही, आपण तेवढे कमवू शकलो नाही. का नाही कमवू शकलो, तर आपली ती पात्रता नाही, कुठेतरी हा फरक झाला ना. तर हे का होत असं जीवनामध्ये, का घडतं असं, तर हे जे पेरलं तेच उगवतं, लक्षात ठेवायचं. जसं पेरलं तसंच उगवतं. म्हणून ते परमेश्वर भावाचा भुकेलेला आहे. फक्त भाव उत्तम ठेवा, श्रद्धा उत्तम ठेवा, आणि सतत मला हे घडलं पाहिजे, मला हे घडलं पाहिजे, याची सतत आर्त ठेवा. तर त्या गतीकडे आपली वाटचाल होईल, त्या योग्यतेवर आपण जाऊ. जिथे आहे तिथे समाधान मानून घेतलं तर आहे तिथेच थांब. म्हणून ते वेदाचे सुद्धा प्रकार सांगताना, की जसे वेद होतोय, आवडी सर्वांना होती, पण त्याच्यामध्ये सुद्धा पुन्हा प्रतवारी आहे, त्याच्यामध्ये सुद्धा पुन्हा भेद आहे, लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये पुन्हा भेद आहे. म्हणून ते वस्त्र ज्या पद्धतीने, एक लीळा आहे स्वामींची, फक्त लीळाद्वारा स्वामींनी आपल्याला प्रबोधन केलेलं आहे. या लीळेद्वारा परमेश्वराने आपल्याला प्रबोधन केलेलं आहे. या संसाराच्या याच्यामध्ये आपणही ग्राहकच आहे, आपणही देवाजवळ मागतोय म्हणजे आपण ग्राहक आहे, आणि व्यापारी म्हणजे परमेश्वर हा व्यापाऱ्याच्या ठिकाणी आहे, परमेश्वर हा व्यापाऱ्याच्या ठिकाणी आहे. आपणही तिथे निघलोय ती खरेदी करण्यासाठी, देवाला घेण्यासाठी. बाई मी विकत घेतला शा, नाही खर्चली कवडी दमडी, नाही वेचला दाम, बाई मी विकत घेतला शा. कशाने विकत घेतला? भावाने, श्रद्धेने, आर्तने, त्याने विकत घेतला, बाकी काही लागलं नाही. खर्च करायची, कवडी दमडी खर्च करायची वेळ पडली. भाव उच्च, अत्युच्च भाव, उत्तम भाव, श्रद्धायुक्त भाव, त्याद्वारा क्रिया व्हावी. हा हा जो दिलाय हे उदाहरण त्याच्या मागचं मूळ येतो. पण इथे फक्त त्या स्पर्शामुळे हे सगळं होत असताना त्या मुलांना देवाचा स्पर्श होत होता. ही सगळं लीळा होत असताना त्या मुलांना, त्या गोपाळांना देवाचा स्पर्श होत होता, त्यामुळे ते वेधले जात होते, म्हणून ते खेळत होते देवासोबत. हा तिथे सांगण्याचा मतितार्थ. गोपाळांत खेळ हे तर झालं का.
ऐसी एक एकी कणवेचे जीव एकवट सृष्टी चैतन्य व्यापारे. असे एकवट सगळ्या जीवांचा मूळ सृष्टीला चैतन्य माये करवी परमेश्वराने सृजन केलंय. या सृष्टीमध्ये जन्माला घातलंय एकवट सगळ्यांना, एकवट जन्माला घातलं. पण तो पुढे भेद जो होत आहे, आता आपल्यामध्ये जो भेद दिसतोय हे आपापल्या कर्माचं संचित. आपल्यामध्ये जो भेद दिसतोय आता, हा भेद कशामुळे आहे? आपल्या आपल्या कर्माचं हे संचित आहे. कोणाचा अधिकार जास्त आहे, कोणाचा मध्यम आहे, कोणाचा कनिष्ठ आहे. अधिकारामध्ये भेद आहे, व्यवहारामध्ये भेद आहे, राहणीमानात भेद आहे, सगळाच भेद झाला. त्याचं मूळ कारण जसं आपण कर्म केलं तसं आपल्या पदरी पडलं. तर याच्यात परिवर्तन व्हावं, याच्यात बदल व्हावा असं वाटतंय. तर ईश्वराने हे तर ज्ञान परमेश्वराने युगानुयुगे सांगत आला. युगानुयुगे परमेश्वर ज्ञान देत आहेत, ज्ञानी ज्ञान देत आहेत. पण जीवाचा मूळ स्वभाव कसा आहे? जीवाचं ज्ञान कसं आहे? खंड ज्ञान. जे सांगितलं ते विसरणं हा जीवाचा मूळ स्वभाव आहे. किंवा जीवाच्या ठिकाणी असलेलं असळकपण, पातलेपण, या दोन याच्यामुळे सुद्धा जीव आहे त्या मार्गावरून पतन होतं. असळक म्हणजे बुद्धी असून म्हणितले न करणे. बुद्धी आहे, सर्व कळतंय, हे करायला पाहिजे तरी करत नाही, त्याला म्हणलेले असळक. आणि पातलेपण म्हणजे बुद्धीच नाही, करेल कुठून? त्यामुळे हा भेद आहे, त्याच्यामुळे हा झालेला भेद आहे. म्हणून ही जी एकाच वेळेला सगळ्यांचं सृजन केलं, एकाच वेळेला सर्व आपण इथे आलो, परंतु आता आपल्यात जो भेद आहे जो दिसतो, तर त्याच्या कर्माप्रमाणे झालेला ही वर्गवारी, त्याच्या कर्माप्रमाणे झालेला हा बदल आहे. पिले होती ते स्थाने वेदाधिकार होती. म्हणजे ते स्पर्श कोंबडीने जसा दिला त्या अंड्याला, त्याच्यातून पिलं बाहेर आले, तसे परमेश्वराच्या स्पर्शातो म्हणजे परमेश्वराच्या कृपेतो मायेने आपल्याला सृष्टीमध्ये आणलं, आपलाही जन्म झाला. पाखवादी ते स्थानी अवतार आपुला वियोग देन. त्या सृष्टीमध्ये आणून परमेश्वराने आपला वियोग दिलेला आहे. ते पिलाला जन्माला नंतर कोंबडी तिथे थांबत नाही, बाजूला निघून जाते. तसं मला सृष्टीमध्ये आणलंय आणि परमेश्वर अनेक जीवाच्या उद्धारासाठी परिभ्रमण करतात, फिरतं, एका जागी नाही आहेत. फक्त आपल्याला जे सांगितले त्या सिद्धांतावर चालायचंय. परमेश्वराने आपला वियोग दिलाय, आपल्यापासून दूर गेले. पण वियोगामध्ये परमेश्वराला जास्त आपण आठवलं पाहिजे, वियोगामध्ये जास्त आठवलं पाहिजे, वियोगामध्ये जास्त दुःख झालं पाहिजे. जसा आपला एखादा आवडीचा व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर दिसत नाही, किंवा तो जातोय सांगून जरी गेला तरी आपलं मन कुठे लागलेलं आहे? त्या व्यक्तीभोवती फिरतंय. आपल्याच घरात सगळं आहे, आपलंच घर आहे, आपल्या घरात सगळ्या सुखसुविधा आहेत, आपण बनवलेलेच पदार्थ आहेत, पण तो व्यक्ती नाही तोपर्यंत ते पदार्थही गोड लागत नाही, आई त्या सुखामध्ये रस वाटत नाही, आई त्या गोष्टीमध्ये आनंद वाटत नाही, जोपर्यंत तो व्यक्ती समोर दिसत नाही. तसं परमेश्वरांनी जन्माला घातला तर परमेश्वराने वियोग दिलाय. तर वियोगामध्ये आपलं काम काय? जास्तीत जास्त परमेश्वराच्या बद्दल आपण आठवण करणं, त्याचं चिंतन करणं, मनन करणं. त्या वियोगामुळे आपली आवडी आणखी वाढते, आपला भाव जास्त वाढतो. अमृतकळा संचरी ते स्थानी स्पर्शी वेद संचरती. अमृतकळा म्हणजे त्या स्पर्शाने जी अमृतकळा म्हणजे तो एक वेगळा आनंद जीवाला मिळतो परमेश्वराच्या स्पर्शाचा. ज्या ज्या जीवांना झाला त्यांना त्या स्पर्शामुळे जो आनंद झालेला आहे परमेश्वराच्या, तो शब्दाच्या मध्ये आपण वर्णन करू शकत नाही. शब्दाच्या पलीकडे, शब्दाच्या पलीकडे त्याचं वर्णन आहे त्या अमृतकळेचं. आणि परमेश्वराचे चतुर्विध म्हणजे 4 प्रकाराने पहिले सांगितलं की जीवाला मूर्तीची आवडी निर्माण करतात. चतुर्विध दृक स्पर्श आलाप अंतःकरण, या 4 प्रकाराने परमेश्वरांनी आपली
जीवाला आपली आवडी निर्माण केलेली आहे. ज्याला दृष्टीने पाहिलं त्यालाही आनंद आहे, ज्याला स्पर्श झाला त्यालाही आनंद आहे, ज्याचं परमेश्वराने हृदयात आठवण केली त्यालाही आनंद आहे. आणि ज्याला आवाज दिला, आता एवढ्या गर्दीमध्ये आपण एखाद्या विशिष्ट व्यक्तीला, एखाद्या श्रेष्ठ व्यक्तीने आवाज दिला, ज्याला आवाज दिला त्याची छाती अशी चवडी होती, अरे एवढ्या लोकात मला विचारलं, मला आवाज दिला. तसं परमेश्वराने ज्याला आलाप दिला, आलाप, तो परमेश्वराकडे वेधला. ज्याला स्पर्श केला, आता एवढ्या लोकात कोणा सगळ्याच्याच हातावर एखादी पाठीवर हात ठेवत नाही आपण, कुठल्या तरी एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या पाठीवर हात जातो नकळत. त्या व्यक्तीला वाटतं अरे काय श्रेष्ठ व्यक्तीने आज मला जवळ घेतलं, माझ्या पाठीवरून हात फिरवला, स्पर्शाचा आनंद. अंतःकरणात आठवण केली, बाबा ते अमुक तमुक बरे आहे का, खुशाल आहेत का, माझी आठवण केली एवढ्या याच्यामध्ये, तरी आनंद. दृष्टीने पाहिलं तरी आनंद. चतुप्रकारे वेद. मूर्तीची आवडी जीवाला 4 प्रकाराने लागते. परमेश्वराच्या मूर्तीची, जसं आता रुक्मिणी या उसा आहे, तिने फक्त श्रीकृष्णाचं वर्णन ऐकलंय सेनापतीद्वारा. नुसतं वर्णन ऐकत असताना सुद्धा हातामध्ये जे पानाचा विडा आहे ते परमेश्वराच्या वियोगामध्ये हातामध्ये जो असलेला पानाचा विडा तो सुद्धा करपून गेला. एवढा वियोग नुसते ऐकल्याने. रुक्मिणीने फक्त ऐकलं की द्वारकेचा राणा श्रीकृष्ण चक्रवर्ती तू इतका सुंदर आहे. रुक्मिणीने ऐकलंय, फक्त पाहिलेलं नाही कृष्णाला, पण तो हृदयामध्ये जो भाव निर्माण झाला, जी ऐकून अंतःकरणामध्ये आठवण करून, त्या नुसत्या वियोगाने परमेश्वराच्या हातातले हातीची पाने कडपे झाली, जळून गेली वियोगात. हा परमेश्वराबद्दल असलेला वियोग. ज्याने पाहिलं कृष्णाला जोड्याने विरोधक शत्रू सुद्धा वेधले, नरनारी वेधले, पशुपक्षी वेधले, मनुष्यही वेधले, सगळे वेधले. दृष्टीने पाहिलं त्यांना. ज्यांना स्पर्श झाला ते पण वेधले. ज्यांना परमेश्वराचा स्पर्श झाला त्यांचा बी उद्धार झाला. पुतनेला सुद्धा मातृत्वाचं फळ मिळालं स्पर्शामुळे. ती क्रिया स्वीकारत घेतली. म्हणजे परमेश्वराच्या कुठलीच गोष्ट वाया जात नाही, लक्षात. या पद्धतीने परमेश्वर जीवाला वेद आवडी निर्माण करतात. यथा दुजाये राऊत पायकेचे ज. इथे आता की जेव्हा परमेश्वर श्री चांगदेव राऊळ द्वारकेचे हटयोगीने कामाख्याच्या निमित्ताने आपलं पूर त्याजलं आणि हरिपाळाचं पतित उठवलं, प्रेत उठवलं आणि काया प्रवेश करून त्याला पुन्हा जिवंत केलं. म्हणजे आता तिथे परमेश्वराचं शरीर जरी हरिपाळाचं आहे तर तिथे कोण आहे? तिथे परमेश्वर आहे, श्री चांगदेव राऊळ आहेत. काही दिवस त्याच्यामध्ये रममान झाले, परंतु त्यांना आता तिथून बाहेर पडायचंय. मग काहीतरी निमित्त, म्हणून हरिपाळाने द्यूत खेळण्याचं निमित्त केलंय. फक्त त्या निमित्ताने का व्हायना मला याच्यातून बाहेर पडायचंय. जुगार खेळले, जुगार हारले, देणं द्यायचे देणेदाराचं, जुगारांचं. आपल्या प्राणप्रिय पत्नीला सगळं मागितलं, तिने सांगितलं मी काही देणार नाही, हे सगळं माझ्या माहेरचं आहे, याच्यातलं काहीच मला मी देणार नाही. ते उदास झाले, दुःखी झाले, वर जाऊन झोपले. विशाळ देव आले, विचारलं पुत्र जेवले का? नाही. का नाही जेवले ते कळालं. वर गेले, घेऊन आले, देणेदाराचं देणं दिलं. पण ते एक निमित्त केलं. पहा इथे की हा मोह जीवनामध्ये, मोह जीवाच्या ठिकाणी मोह आणि लोभ, ममता, याच्यामुळे काय होऊ शकतं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. आता लक्षात ठेवा की ते मोहामुळे, की ज्याच्याशी 7 फेरे घेतलेत, ज्याला आपला पतीच मानले, त्याला देव म्हटलेले, पतिदेव, ते मोहामुळे त्याचाही त्याग करायची तयारी. त्या एका कृतीमुळे, मोहामुळे, फक्त कमळा उसाच्या कमळा उसाच्या मोहामुळे
हे निमित्त जरी केलंय तर हे आपल्यासाठी सर्वांसाठी एक ज्ञानदृष्टी आहे, लक्षात ठेवा. परमेश्वराने आपल्या समोर एक दृष्टांत ठेवलेलं आहे की मोहामुळे काय होऊ शकतं. या नाशिवंत द्रव्याच्या लोभापायी काय होऊ शकतं हे मूर्तिमंत उदाहरण आहे की एक चालता बोलता परमेश्वर अवतार उदार झाला पत्नीवर, आणि ते निमित्त मानून राजपाट वय सगळं सोडलंय. सर्व आहे, सोडण्याची बी एक आदर्श तुमच्या माझ्या समोर ठेवलाय की सर्व असताना सत्ता आहे, वैभव आहे, संपत्ती आहे, सर्व आहे, पद आहे, ते सुद्धा सोडता येतं आणि ते सोडलं पाहिजे. जर देव मिळवायचंय तर ते सोडलं पाहिजे. हे उदाहरण हरिपाळाने आपल्या समोर ठेवलंय की सर्व राज्य आहे, पाट आहे, राणी आहे, परिवार आहे, पाईक आहे, सेवक आहे, कोश आहे, भांडारे, सगळे, तरी त्याच्यातून बाहेर पडले. निमित्त केलं त्याच्यातून बाहेरही पडता आलं पाहिजे. या सर्व याच्यातून बाहेरही येता आलं पाहिजे. हे आपल्या समोर उदाहरण ठेवलं. आणि निघाले रामयात्रेचं निमित्त करून. वडील नाही म्हणत होते, कारण इकडे जाधवांचं राज्य होतं आणि गुर्जरांचं आणि यादवांचं वैर होतं की आपला मुलगा तिकडे जातोय तर हा शत्रू राज्यामध्ये, याला सुरक्षितता नाहीये, म्हणून ते पाठवण्यासाठी नकार देत होते. त्याने अन्न पाणी त्याज्य केलं हरिपाळाने. शेवटी आईला आग्रह करून म्हणावं लागलं की तुम्ही याला जाऊ द्या, नाही तर इथे तसं मरेल, न खाता पिता याची प्राण जातील, त्याच्यापेक्षा जाऊ दे, काय व्हायचं असेल ते. विशाल देवाने पूर्ण तयारी केलेली, सोबत हजारो सैनिक दिले, शिपाई दिले, घोडे दिले, सगळी संपत्ती दिली, आणि हरिपाळ भडो सोडून रामटेकच्या निमित्ताने तिथून बाहेर पडले. दर मुक्कामाला विशिष्ट सेवक वापस पाठवायचे घरी आई वडिलांकडे निरोप देण्यासाठी की बाबा आमचा प्रवास सुरक्षित चालू आहे, योग्य चालू आहे. असे करून करून सगळे सैनिक हरिपाळ देवाने वापस पाठवले. पण 2 सैनिक असे एक निष्ठ आहेत, त्याचं उदाहरण दिलं इथं, दुजाई राऊत. 2 सैनिक मात्र अत्यंत एकनिष्ठ आहेत. ते मात्र काही हरिपाळ देवाला सोडायला तयार नाहीत. ते हरिपाळ देवाच्या सोबतच आहेत शेवटपर्यंत. इथा दुजाई राऊत पायकीचे जन, ते जे आहे शेवटपर्यंत, त्यांना झोपे सोडून शेवटी हरिपाळ देव बाहेर पडले. गोसाव्या ते सोडू न शकती, हरिपाळाला ते सोडू शकत नव्हते, कारण इतका वेद आहे. हे वेदाचं लक्षण आहे, इतकं परमेश्वराबद्दल असलेली आवडी आहे. लक्षात घ्या, हे दृष्टांत देण्याचा मूळ हेतू आहे की परमेश्वराबद्दल असलेली ही एवढी आवडी आहे, एवढा वेद आहे की ते सर्व गेले तरी हे 2 मात्र हरिपाळ देवाला सोडू शकत नाही. शेवटी परमेश्वराने त्यांना झोपेत सोडलं आणि हरिपाळ देवाने आपल्या कटिप्रदेशी एक सोडा, अंगावर असलेले आभूषण, अंगावर असल्यावर भजरी वस्त्र, ते सर्व तिथे त्यांच्या उशाला सोडलं आणि हरिपाळ देव एकटेच मध्यरात्री निघून गेले. त्यांनी भरपूर शोध घ्यायचा प्रयत्न केला, पण हरिपाळ देव त्यांना पुन्हा काही भेटले नाही. म्हणून इथे त्याचं उदाहरण दिलं की देवाबद्दल किती आवड असू शकते, किती वेद असू शकतो, ती प्राणाची बाजी लावायची तयारी जशी त्यांची आहे, तशी मूर्तिमंत उदाहरण आता शिवाजी महाराजांच्या काळामधले जरी घेतला, पण हे मदारी आणि हेमाद्री जे आहेत ते मुसलमान आहेत, परंतु शिवाजी महाराजांना सोडण्यासाठी त्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावली. म्हणून शिवाजी महाराज आग्र्याहून सुटले. शिवाजी महाराज त्याच्या दोघांमुळे सुटले, औरंगजेबाच्या कैदेतून. ते स्वतः त्या पेटऱ्यामध्ये गेले शिवाजी महाराज म्हणून. शिवाजी महाराजांच्या जागेवर शिवाजी म्हणून ते झोपले त्या बिछाण्यावर, आणि शिवाजी महाराज पेटऱ्यात बसून पसार झाले. म्हणजे आपल्या प्राणाची बाजी लावली त्यांनी, स्वतःला संपवलं आपल्या मालकासाठी, आपल्या राजासाठी स्वतःचं समर्पण केलं. एवढी तयारी जीवाची परमेश्वर प्राप्तीसाठी, त्यासाठी दृष्टांत दिला माकोड्याचा. धड तुटली आहे जीवे परमेश्वरा ते न सोडावे. तो दृष्टांत पुढे येईल की परमेश्वरासाठी कोण आहे इतक्या तरबे, इतक्या याच्यावर जाणारा.
आपल्याला थोडं दंडूत घालायला जरी त्रास होत असेल आपण दंडूत नाही घालत देवाला, आपण उभं राहून घेऊ. देव व्हावाच, देव भेटलाच पाहिजे आणि त्या विधीद्वाराच तो भेटणार आहे. आपण पहिले शरीराचा विचार करतो, आपल्या शरीराचा विचार करतो आपण, आणि मग विचार करतो पुढचा आपल्याला विधी करायचं की नाही करायचं. इथे तर म्हणतात देवासाठी बेहत्तर गेलं तरी शरीर देवासाठी खर्च होऊ द्या, काही हरकत नाही. इथपर्यंत जीवानी जर तयारी ठेवली, त्याला म्हणलेले आवडीन, त्याला म्हणलेले वेद, परमेश्वरासाठी या वृत्तीवर जाणं, त्यासाठीच हे उदाहरण आहे सगळे. त्यासाठीच आपण हे चरित्र ऐकतोय किंवा जे शास्त्र श्रवण करतोय की त्यासाठी आहे की तिथपर्यंत आपली तयारी असायला पाहिजे. आपण नाही, आपण वाकतही नाही, बसतही नाही, करतही नाही, होत नाही. आणि त्या वृत्तीवर जर गेले, देवा तुला काय ठेवायचं ठेव, नाही ठेवायचं ठेव. ईश्वर साह्य प्रत्येक विधीला साह्य होतं, करून पहा. यथा बिंजू गोंडवाडे गोंडे सोडू न शकती. आता स्वामी एकांकामध्ये सालबर्डी पर्वतावरून 12 वर्षाचं परिभ्रमण करून बिंजू गोंडवाड्यामध्ये देव गेलेले. त्या गोंडवाड्यातल्या लोकांसारखे देव झालेले आहेत. मौनही आहेत, लग्न अंगावर कुठलं वस्त्रही नाहीये. तेच बांबूच्या याच्यामध्ये तो भात शिजवायचे, स्वामींना त्या पानावर याच्यावर बांधण्यात स्वामींना वाढायचे, किलो 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 म्हणायचे. त्यांना हे पण माहित नव्हतं. दगडदेव, मल्लदेव, कोंडदेव ते देवाला सोडू शकत नाहीत आणि देव त्यांना सोडू शकत नाही. एवढी आवडी, एवढी आपुलकी जीवाबद्दल आणि जीवालाही परमेश्वराबद्दल. म्हणून ते म्हणून ते उदाहरण दिलं की कुठे ते आदिवासी जनलोक, त्याच्यामध्ये देव, त्यांना कुठलं शास्त्र नाही, कुठलं संस्कार नाही, कुठलं काही नाही, पण देवाबद्दलची आवडी काही लागत नाही. इथे तुमच्या ह्या मास्टर डिग्र्या, कोणत्या डिग्र्या, याच्याशी परमेश्वर प्राप्तीला त्याचं काही घेणं देणं नाहीये. तुम्ही काय शिकले आणि काय नाही शिकले, हे सगळं भौतिक पैसे कमवण्याचं ज्ञान आहे. देव कमवण्याचं ज्ञान काय घेतलं हे महत्वाचं आहे. देव प्राप्त करण्याचं ज्ञान तुमच्याकडे काय आहे हे महत्वाचं आहे. या डिग्र्या फेगऱ्या सगळ्या इथं लौकिक जीवनामध्ये, ऐहिक जीवनाचं जीवन सुखी करण्याच्या डिग्र्या आहे सगळ्या, हे शिक्षण इथलं आहे. पण परमेश्वर प्राप्तीचं ज्ञान काय आत्मसात केलं, काय घेतलं तुम्ही, किती वेळ दिला त्याच्यासाठी, हे खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. याच्यातच सर्व जीवन खर्ची घालायचं, जीवन बिन पैसा बी हे नाहीच आहे. हे म्हणजे सर्वस्व नाही. हे करताना देव कसा भेटेल याच्याकडे लक्ष असायला पाहिजे. देव कसा भेटेल, देव प्राप्तीचं ज्ञान नेमकं काय आहे, त्यासाठी काय केलं मी, किती वेळ दिला आणि किती मी ते शास्त्र घेतलं आणि किती त्याचं मी चिंतन मनन करतोय, किती त्याचं माझ्या ठिकाणी निदध्यासन आहे. हे पहिले, हा पहिला पाढा आहे. हे पहिले लक्षात घ्या. बाकीचं सगळं गौण आहे, बाकीच्या गोष्टी या गौण आहेत. म्हणून हे आदिवासी समाज आहे, अशिक्षित समाज आहे, परंतु परमेश्वराबद्दल असलेली आवडी, परमेश्वराबद्दल असलेला अपार प्रेम, परमेश्वरही त्यांना सोडू शकत नाही, तेही देवाला सोडू शकत नाही. म्हणून तिथे आवर्जून त्याचा उल्लेख झाला. यथा विंजू गोंडवाडे गोंडे सोडू न शकती. आता ज्या स्थिती परमेश्वरापासून जीवाला मिळतात, जसा परमेश्वर अवतार, ज्या परिमाणाचा जीवाचा अधिकार, एकाला शिल्पस्थिती, एकाला स्थूल स्थिती आहे का, जीवाच्या अधिकार भेदे, जीवाच्या अधिकार भेदे. शिल्प विद्या म्हणजे चौस्थांच्या देवतेच्या विद्या, कर्मभूमीपासून स्वर्गापर्यंत देवतेच्या ज्या विद्या त्याला म्हणले शिल्पविद्या. स्थूळा विद्या ब्रह्मादिक शेषयाच्या स्थूळा विद्या. जसा अधिकार जोडलेला आहे तशा विद्या परमेश्वराकडून प्राप्त होतात. द्वारावती कारापासून जेवढ्या विद्या मिळाल्यात 52 पुरुषांना, या सगळ्या शिल्पविद्या आहेत, सगळ्या शिल्पविद्या आहेत. म्हणजे चमत्काराच्या विद्या आहेत. ते सगळ्या परमेश्वरापासून जीवाला ह्या प्राप्त होतात. तसा अधिकार म्हणून
त्याला त्या वारीचं ते रिटर्न मिळालेलं आहे. आता हा पुन्हा दृष्टांत दैवराटीवर पुन्हा वाखणला. सुरुवातीला कर्मराटीवर वाकरला, तर दैवराटीवर वाकरला. कुकडी स्थानी उभय दृश्या. आता इथे आवर दृश्य अवताराच्या संदर्भातलं विवेचन होतं. आता इथे उभय दृश्य म्हणजे ज्याने दोन्ही शक्तीचा स्वीकार केलेला आहे, पर आणि आवर या दोन्ही शक्तीचा ज्याने स्वीकार केला तो परमेश्वर म्हणजे परदृश्या, परमेश्वराचा अवतार. 5 अवतारामध्ये 3 अवतार उभयदृश्य आहेत, एक आवर्दृश्य आहे आणि एक परदृश्य अवतार आहे. आमचे श्रीकृष्ण चक्रवर्ती हे उभयदृश्य परमेश्वर अवतार आहेत. श्री दत्तात्रय प्रभू उभयदृश्य परमेश्वर अवतार आहेत. चक्रपाणी महाराज आवर्दृश्य अवतार आहेत. गोविंद प्रभू परदृश्य अवतार आहेत आणि आमचे स्वामी पुन्हा उभयदृश्य परमेश्वर अवतार आहेत. असा भेद आहे. अवतार परत्वे भेद आणि अवतार परत्वे मिळणारं दान सुद्धा त्याच्यामध्ये पुन्हा भेद. देळा संबंध ग्रहणा कैवल्य, उभयदृश्य अवतारापासून कैवल्य रत्न हे प्राप्त होतं. कैवल्य दान फक्त उभयदृश्य अवतारच देऊ शकतो. बाकी अवतार ज्याची जशी शक्तीचा स्वीकार केला तसंच तुम्हाला त्या पद्धती. जसं व्यक्ती केथाय असला त्याच्या पदाला किंमत आहे. आता साधा सोल्जर आहे, साधा शिपाई पोलीस शाळेला, त्याला तेवढीच पावर आहे, तो त्याच्याच अखत्यारीत काम करेल. त्याच्या वर ज्याला डिग्री तो त्याच्या अखत्यारीत काम करेल. त्या पदाचं महत्व आहे ना, कारण पद म्हणजे ते दिलेले अधिकार, दिलेले अधिकार, त्या अधिकाराप्रमाणेच काम होतं. तसं उभयदृश्य म्हणजे सर्व देण्यासाठी तो समृद्ध आहे आणि बाकी अवताराला मर्यादा आहे. याचा अर्थ ते देऊ शकत नाही असं नाही, पण ती सृष्टी व्यवस्था आहे. सृष्टी व्यवस्था. एखादा सर्वसामान्य व्यक्ती ज्याच्याकडे पद नाही त्याला सर्व ज्ञान असतं, पण तो त्याच्याकडे ते डिग्री नाही म्हणून तो ते काम नाही करू शकत. ज्ञान असूनही त्याला तो अधिकार नाही काम करण्याचा. पण त्याच्याकडे अनुभव आहे, त्याच्याकडे ज्ञानही आहे, पण पदवी नाही, स्नातक नाही तो, त्याच्याकडे ती मान्य पदवी नसल्यामुळे त्याला नाही काही करता येत. तसं कुकडी स्थाने उभयदृश्यांडी घाली, ते स्थाने उत्तम अधिकार्या योग्य करून ज्ञान प्रेम देती. आता उभयदृश्य अवताराची ताकदच जास्त आहे, पावरच जास्त आहे. म्हणून उत्तम अधिकार्या, जो जीव आहे त्याला उत्तम अधिकारी केलेला आहे. जसं आपण उदाहरण देतो आचार्यांचं, ज्यांना घडवून मडवून योग्य केलं. स्वामींच्या सन्निधानात इतरही भक्त आहेत, तिथं माईम भट्टही आहे, ते आयते तयार होते, पण तो आचार्य एवढी तयार नाही झाली. कारण सन्निधान श्रीप्रभू बाबांचं लाभलं, सेवा श्रीप्रभू बाबांची लाभली. इकडे अनेक भक्त आहेत, लकोबासाई, काकूसाई, सामकाई, देमाईसाई, लकवाईसाई, एकाईसाई, दे अनेक भक्त आहेत, पण तो सर्वांचाच अधिकार नागदेवाचार्य एवढा झाला नाही. उत्तम अधिकार्या सर्वांसाठी, जिथे प्रत्येक ठिकाणी जो तयार आहे, ज्याची माघार नाही कोणत्याच गोष्टीत, काही करायची तयारी आहे, सांडवा बांधायचा आहे तयार, बाकीचे भक्त निघून गेले, आमच्याच्याने होणार नाही. हे नाका तोंडात पाणी जातं, बुचकाळे वाजतात, कोण बांधील, कोण करील? भट्टवास म्हणतात मी करू. भट्टवासांनी स्वतः केलं. डोमेग्रामचा वसू खुरी खांडणे, सगळेजण घाबरत आहेत. हे मोकार सोडलेलं जनावर हे कधी शेंगावर गेल्याचं भरोसा नाही. ते म्हणतात आचार्यांना, तू धरून ठेव बाबा, आम्ही खुरे खांडतो, ही बाकीचं काही ते बैल धरायचं काम आमचं नाही. आचार्याने एकट्याने घोणारूनही धरला. एवढा तो सांड मोकाट बैल एकट्याने दाबून धरलाय आचार्यांनी, बाकीच्यांनी खुऱ्या काढल्या. तयार, कोणत्याही गोष्टीला तयार. पैठणला सगळं निघून जा, तयार नाही. परमेश्वर उदास झाले, दुःखी झाले बाईसर. आता परमेश्वराला पुन्हा प्रसन्न करायचंय. आचार्यच कामी आले, स्वीकारी जोजी प्रसादाची दुटी. तुझं काहीशे नाही स्फुरले, आपल्या कृपा चरण प्रसादाने स्फुरले. म्हणजे ते पुन्हा मान द्यायचंही कर्तृत्व आहे. मी केलं, माझ्यामुळे झालं,
परमेश्वरा तुझ्या कृपा प्रसादामुळेच झालं. म्हणजे तोही अहंकार नाही, ते हवेत गेले नाही, बाहेर जमिनीवरचे. वियोग दिला 6 महिने, परमेश्वराच्या वियोगामध्ये कधी जीव निघून जाईल अशी अवस्था झाली. आजीचे तर पाहीचे मान नाही. परमेश्वराच्या वियोगात एवढी उत्कंठा ईश्वराबद्दल. आणि देव सोडून गेल्यावर हा माझा देव नाही, माझा देव श्री चक्रधर. उत्तम अधिकार्याला घडून देतात. उत्तम अधिकार्या योग्य करून ज्ञान प्रेम देती यथा आचार्य. आचार्यांना या पदाला योग्य केलं. आवर दृश्य आपलं अप्रोक्ष ज्ञानाला, अप्रोक्ष ज्ञानाची ज्ञान, अप्रोक्ष प्रेम ज्ञान आहे ना, अप्रोक्ष प्रेमालाही पात्र केलं. पिले होती ते स्थान एके बोधे अनुसरती. म्हणजे परमेश्वरापासून ज्याला ज्ञान झालंय सन्निधानात, ते वेदामुळे आवडीमुळे अनुसरतात. लगेच सगळं सर्वसंग परित्यागून ईश्वराचे होतात. ईश्वर मार्गाच्या सिद्धांतावर अनुकरण करण्यासाठी सिद्ध होतात ज्ञानामुळे. जसं आपण स्मृती स्थळात पाहिलं, ज्याही जीवाला भट्टवासांनी निरूपण केलं, दुसऱ्या क्षणी भिक्षा केली म्हणजे दीक्षा घेतली, योग्य केलं. तसं देवाने ज्यांना ज्यांना ज्ञान दिलं ते अनुसरणाला योग्य करणार. एक बोधे अनुसरती, बोध झाल्यामुळे अनुसरण घेतात. प्रेमे मूर्तीचाच ठाई जडती. पण ज्यांना अहेतुक पूर्वभजन घडले, ईश्वरावताराची सेवा घडली, ते मात्र प्रेमाच्या प्रेमी आहेत. ते मूर्तीच्याच ठिकाणी जडलेले आहेत. यथा बाईसा, यथा माधव भक्त, यथा रुक्मिणी आऊसे, कुंती माऊसे, ही सर्व प्रेमी आहे. देव सोडून काहीच नाही, फक्त देव. पाखवास्थानी नित्य सन्निधान दे. पिला पंखाखाली जशी ती कोंबडी आपल्या पिलाला घेते, डोवते, तसं परमेश्वर आपलं सन्निधान देऊन आपल्या कृपेच पाखवा देतात. पंखाखाली, परमेश्वराच्या कृपेच्या पंखाखाली या सर्व साधकाला परमेश्वराने घेतले, आपलं सन्निधान दिलं. परमेश्वराच्या सन्निधानामध्ये राहायला संधी मिळणं हे सुद्धा खूप भाग्याचं. ते कन्वेचे जीव की ज्यांना ईश्वर सन्निधान लाभलं, परमेश्वराचं सन्निधान लाभलं, परमेश्वराचं सेवा भजन दास्य घडलं. नित्यदिनी प्रतिदिनी तिने देवाचे सगळे पूजावसर पाहायला मिळाले, तिने पूजावसर पाहायला मिळाले. परमेश्वराच्या सम्मुखे ज्ञान श्रवण करायला मिळालं. परमेश्वराच्या सन्निधानामध्ये आपल्या कर्माचा नाश करायची संधी मिळाली. ते भाग्यवान जीव आहेत. पण पाकवादिती स्थानी सन्निधान दे, अशा जीवाला सन्निधान देतात. केवळा हे विसंबेना. आणि असे जे पात्र झालेले जीव आहेत ते परमेश्वराला कधी विसरत नाहीत. परमेश्वरही त्या जीवाला कधीच विसरत नाही. परमेश्वरही सतत त्यांच्या पाठीशी आहेत. जो या वृत्तीने जातो, या वृत्तीने आचरण करतो, त्याला परमेश्वरही विसरत नाही आणि तो जीवही परमेश्वराला विसरत नाही. म्हणून देवाने सांगितलं की तुम्हा शयनाशनी भोजनी परमेश्वर व्हावा. जिथे नेमका आपण देवाला विसरतो ते विसरण्याचे ठिकाण आहेत आपल्या जीवनातले. आता मिष्टान नाही, षड्रसांना पक्वान नाही, कशाला देवाची आठवण राहते. त्या मिष्टान्नाचा आस्वाद घेत घेत त्या पदार्थाचं गुणानुमोदन करत भोजन चालू असतं. कुठे देव राहतो आठवणीत. ते परमेश्वराला विसरण्याचं ठिकाण आहे. शयनासनी, तिथे कशाला परमेश्वराची आठवण. तिथे स्वप्न रंगवत असतो छताकडे पाहून सगळे, तिथे विसर. म्हणून देव म्हणतात की तिथे आमची आठवण ठेवा. म्हणजे परमेश्वराला विसंबन नाही. असं जर ठेके तुम्ही केलं तर परमेश्वर तुम्हाला विसरणार नाही आणि तुम्ही परमेश्वराला विसरणार नाही. बरोबर आहे की नाही. नाथवासांना निमित्त करून आपल्याला सूत्र निरूपण केलं. रेम नायकाचे आवारी खात होते मस्त पदार्थाची चव घेत, देव समोर उभे होते. देवाने विचारलं तुम्हाला जेवताना आमची आठवण होती का? नाही. पदार्थाचं गुणानुमोदन कर म्हणून हे सूत्र जन्माला आलं. म्हणून
परमेश्वर केवळा हे विसंबेना. देवही भक्ताला विसरत नाही आणि भक्तही देवाला विसरत नाही. त्यावेळेला जो भक्त देवाला विसरत नाही त्याला परमेश्वर कधी विसरत नाही, एवढं लक्षात ठेवा. म्हणून सतत प्रत्येक क्षणी परमेश्वराची आठवण ठेवा, परमेश्वराचं नाम आपल्या मुखात ठेवा. तुमचं काही काम चालू द्या, कोणतंही काम चालू असू द्या घरात, पण देवाला आठवण, देवाची आठवण ठेवत चालू. हा श्वास उश्वास त्याच्या कृपेने चालू आहे प्रत्येक क्षणाक्षणाला. एवढी आठवण ठेवून त्याचा आठवण ठेवली तर देव आपल्याला विसरणार नाही, आपणही देवाला विसरणार. थोर अभिन्नवेश. आणि यामुळे परमेश्वराला आपल्या भक्ताचा अभिन्नवेश आहे, अभिमान आहे. परमेश्वराला अभिमान आहे. हे निराभिमान पर आपल्या लागी स्वाभिमानियाची स्वाभिमान. परमेश्वर स्वरूप मूळ हे निराभिमान आहे. मूळ स्वरूपाला कुठला अभिमान नाहीये, पण तो परमेश्वराचा जो साधक आहे, भक्त आहे, त्याच्यासाठी परमेश्वर स्वाभिमानियाची स्वाभिमान. अभिमान घेण्यासाठी परमेश्वर उतावे दक्ष आहे. इथा कोपरा झांजरणी दादोस. आता ती चरित्र खूप लांब आहेत, आपल्याकडे वेळ कमी, आपल्याला हे संपवायचंय. श्रीमूर्तीचे दास्य. असा जो वेदवंत आहे तो श्रीमूर्तीचं दास्य, प्रत्यक्ष श्रीमूर्तीचं दास्य घडणं अशा साधकांना घडलं. बाईसाहेब प्रतिदिनी दररोज स्वामींना मर्दना मादणी आहे, ऊर्ध्वपाऊण टिळालेख रेखणे आहे, बाहुभूषण आहेत, गळदंडे आहेत, दररोजचं स्वामींचं भोजन आहे. हे सर्व श्रीमूर्तीचे दास्य. कधी आपण इच्छा केली की आम्हाला हे घडलं पाहिजे, देवाचा आम्ही जेव घातलं पाहिजे, देव माझ्या समोर देव बसला पाहिजे जेवायला, मी जेवायला देव घातलं पाहिजे, असं मनात तरी आलं का? आपण आता दाखवत आहोत एक गोष्ट उपार वेगळा, पण तो चरणवंत जो प्रत्यक्ष परमेश्वर आहे त्याला साक्षात मी भोजन घालावं किंवा मला त्याचं दास्य करायला मिळावं, अशी कधी इच्छा आहे का? अशी भावना आपल्या मनामध्ये कधी येते का? हा भाव कधी जागृत होतो का आपल्या हृदयामध्ये, आपल्या मनामध्ये? असं वाटतं का आपल्याला? ज्याला असं वाटत असेल, असं ज्याला वाटत असेल, एक दिवस निश्चितपणाने परमेश्वर तुमच्या जवळ आल्याशिवाय राहत नाही. तुमच्याही घरामध्ये परमेश्वर येणार, मलाही ते दास्य घडणार. पण केव्हा घडणार? जेव्हा तुम्हाला या वारीचं उत्कंठ असेल, अर्थ असेल, तळमळ असेल, तर होईल बरं का, तसं नाही. म्हणून श्रीमूर्तीचे दास्य. आटक व्यापार घडणे. मला व्यापार घडला पाहिजे, परमार्गाच्या ठिकाणी मला व्यापार घडला पाहिजे, मी काहीतरी दास्य केलं पाहिजे. मला जे घडत नाही, माझा सगळा देह घरातल्या लेकरा बाळासाठी, पतीसाठी, दिरासाठी, भावजायासाठी, नंदेसाठी, सासू सासऱ्यासाठी खर्चित गेला, पण परमार्गाचं दास्य मात्र आपल्याला घडलं नाही. तिथे जाऊन आपण एक हातामध्ये झाडू घेऊन कधी झाडू मारला नाही, कधी तिथे जाऊन सतरंज्या उचलल्या नाही, कधी जाऊन तिथे पत्रावळ्या उचलल्या नाही, कधी जाऊन तिथे कोणाला पाणी दिलं नाही. पण हा व्यापार घडला पाहिजे, हे दास्य घडलं पाहिजे. असं जर वाटत असेल तर योग येईल, असं वाटत असेल तर योग येईल बरं का, अन्यथा योग येणार कधीच येणार नाही. आपली सेवा लोक करतील, पण आपण कोणाची सेवा नाही करणार. आपली सेवा लोक करतील, पण आपण कोणाची सेवा नाही करणार. जोपर्यंत हे भाव मनामध्ये आपल्या येतच नाही, हा योगच येणार नाही. जरी तुम्ही करायला लागले तो मध्ये नका तुम्ही नका, मी करतो का? त्या वारीचं दुःख नाही, त्या वारीची तळमळ नाही, संधी मिळू नये आपल्याला करता येत नाही. घडणे मढणे. घडणे म्हणजे जे दोष आहेत ते शाळून, जसा एखादा पाषाण आहे त्याच्यावर शिल्पकार टाके, हातोडी आणि घणाचे घाव घालून त्याला मूर्ती बनवत, आणि ती घडलेली मूर्त, त्या मूर्तीवर जसं आपण नतमस्तक होतो, त्याच दगडावर, त्याच होता तर पाषाण,
त्याला केवढी किंमत होती. ज्याच्यावर कुत्रे मांजरे लघवी करत होते किंवा आपण आपल्या पायातल्या चपला पुसत होतो जर चिखल लागला तर. तोच पाशाने, पण तो जर पाथरवटाने घेतला आणि त्याच्यावर छन्नी हातोड्याने घाव घालून मूर्त बनवली त्याची, तर आपण त्या मूर्तीवर नतमस्तक होतो. तसं घडणं हा देहरूपी हा पाशाने, ही देह पाशाने दगड आहे, याच्यावर संस्काराचे, विधीचे, ज्ञानाचे, आचरणाचे संस्कार घडून याला मूर्त बनवणं, या शरीराला मूर्तीच्या आपल्या पायावर कोणीतरी डोकं ठेवावं इतकं योग्य बनणं. इतकं योग्य बनल्यानंतर तुमच्या पायावर लोक डोकं ठेवतात. त्या योग्यतेचे आपण बनलो तर त्याला म्हटलं घडणं. आणि मडणं म्हणजे मूर्त बनल्यानंतर आता जसं आपण अनेक अलंकार मूर्तीला आणून घातलेत, आता ती पाषाणाचीच आहे, पण तिला अनेक मूर्त आपण अलंकार, टोप लावला, बासरी घातली, गळ्यामध्ये हार घातली, पायात पंजन घातले, कमरेला कमरपट्टा आणला, मढणे मढवलं, तिला आपण सजवलं. घडल्यानंतर मढवलं, घडल्यानंतर मढवलंय, लक्षात ठेवा. म्हणून घडण्यानंतर तुम्हाला तुम्ही आपोआप मढताच, लोक तुम्हाला मढवतातच. तुमच्यावर सगळे अलंकार, सगळे आभूषण तुम्हाला मिळतातच. कधी? घडल्यानंतर. आधी घडणं योग्य आहे, आधी घडलो पाहिजे आपण सदाचाराने, सद्विचाराने, दास्याने, ज्ञानाने आपण घडलो पाहिजे. अमृत कळा संचरिती स्थाने सन्निधाने दास्ये अपूर्व योग्यता जीवस्वरूपी लागे. सन्निधान परमेश्वर सन्निध देतात आणि त्या ठिकाणी सन्निधान देऊन धाविते, पहविते, दरे दर कुठे बुजविती, उंच टेके समस्तळ करविती, पोहविती, झुंजविती, पाषाण फोडविती. सन्निधान देऊन दास्ये अपूर्व योग्यता जीवस्वरूपी लागे. कधी लागते? ही सर्व दास्य केल्यानंतर. परमेश्वराला काय गरज होती? भक्तांना दररोज धावायला लावायची. आचार्यांना आणि नातवासाला नदीला पूर आहे, गोदावरीला दोन्ही काठ भरून गोदावरी वाहतीये आणि त्या पुरामध्ये सांगितलं टाका उड्या, पलीकडच्या किनाऱ्याला शिवून परत आम्हाला शिवायला यायचंय, कर्माचा नाश करायचा आहे. या भवसंसाराच्या डोहामध्ये, गर्ततेमध्ये ज्या गटांगळ्या बसणारे, जे नाका तोंडामध्ये भुचकळ्या बसणारे, त्या कर्मापासून, अशा दुष्कर्मापासून त्यांना त्यांचे कर्म हटवायचे आहेत देवाला. दोघांना त्या पुरामध्ये देवाने सांगितलं टाका उड्या, टाकल्या. आता पलीकडचा किनारा जवळ आलाय आणि इकडून देवाने आवाज दिला मागं फिरा. आता किनाऱ्यावर गेले असते तर निदान थोडाफार विसावा मिळाला असता. किनाऱ्यावर जाऊन 5-2 मिनिटं विसावा घेऊन मग पुन्हा पाण्यात उड्या टाकल्या असत्या. देवाने ते नाही केलं. किनाऱ्यापर्यंत पोचता पोचताच पुन्हा आवाज दिला माग फिरा. आता इतका किनारा पोहून गेलेत, कमी कमी अर्धा 1 किलोमीटरचं पात्र येते, पूर आहे, आणि तिथून पुन्हा परत वापस येत आहेत. आचार्य तर देवापर्यंत आले, पण नातवासांना गटांगळ्या बसायला लागली, डुबायला लागले. जिजे दासो किंकरू परमेश्वराचा नाथो वाहवला असे औसा जोरा जोरात ओरडते. देवाने फक्त खाकरले, आवाज दिला, लगेच पाय खडकावर नातोबासांचे, आणि मग सांगितलं याला आता कशा लावून घेऊन या. मग किनाऱ्याच्या बाहेर काढ. तसं इथे दास्य अपूर्व योग्यता जीवस्वरूपी लागे. पाहुविने दरे दर कुठे बुजून येथीचे निसन्निधाने कर्मे नासा ना तरके नासाल नायका. आमच्या सन्निधानामध्ये राहून तुम्ही तुमचा जे काही अनंत जन्माचे, अनंत युगाचे, अनंत सृष्टीचे जे दुष्कर्म जोडलेले आहेत ते नासा. देवाची आज्ञा आहे जीवाला, आमच्या सन्निधानात हे संपवा, ना तर पुढे नासाल. हे कधी नासेल? हे असेच राहणार आणि हे चक्र असंच चालू राहणार. जन्म मृत्यूचं चक्र जे चालू आहे असंच चालू राहणार. पण आता निदान आमचं सन्निधान तुम्हाला लाभलंय, हे कर्म नासा आणि योग्याला तुम्ही लागा. कापानंता सृष्टी अतिक्रांता म्हणितली. असे अनंत जन्म वाया गेले. शिवणी आधी दिले, रुबणी आधी दिले,
मोळी आदितले असे अनंत जन्म गेले ना वाया. पण आता जन्म मिळालाय तर आता निदान हा जन्म सत्कारणी लावा. अतिक्रांत अशा अनंत सृष्टी वाया गेल्या. निदान आता ही सृष्टी तरी लेखी लागावी, या सृष्टीत तरी आपल्या जीवाचं हित व्हावं, काही भलं व्हावं, म्हणून देवाने सांगितलं तसं वागा. त्याच्या विचारावर चाला. आन जीवविती कळा ती योग्यताच की. आणि जीवविती कळा, जीविती कळा म्हणजे जीवन जगणं नाही. आपण होतो याच्या जीवनाला काही राम उरलं नाही हो. काय याचं जीवन आहे, आता याचा संसार काय, का फाटका संसार. अरे 2 टाइमचं नीट अन्न भेटत नाही, अंगावर नीट वस्त्र नाही, घरामध्ये नीट भांडे कोणते नाही, 2 पाहुणे आले तर वाढायला टाट नाही, 2 एखाद्या पाहुण्याला तर आथरायला सतरंजी नाही. म्हणजे ही जिवंत असूनही मृत्यू कळा असू नाही. पण इथे जीवविती कळा ही योग्यताच की. निदान तुम्ही आता सुखी आहात, खाऊन पिऊन सुखी आहात, राहायला घर आहे, निवार आहे, 4 लोकांमध्ये मान मान्यता आहे, 4 लोकांमध्ये प्रतिष्ठा आहे, उठबस आहे, सोयरे धैर्यामध्ये मान मान्यता आहे, निदान विचारपूस आहे. ही जीवविती कळा ही परमेश्वराची कृपाच आहे आपल्यावर. ही परमेश्वराची आपल्यावर कृपाच आहे की निदान आपली 4 लोकांमध्ये निदान मान मर्यादा आहे, किंवा आपला संसार निदान सुखाचा चालू आहे, काही कमतरता नाही, काही तू फाटलेला नाही, पुढे थिगळ लावायची गरज नाही, सगळं जिथले तिथं बरोबर आहे. बरोबर आहे की नाही. याला म्हणले जीवविती कळा. देवाने काय कमी ठेवलो आपल्यासाठी, सगळं दिलंय. आता आपण लक्ष देणं गरजेचं आहे. देवाने काही कमी केलेलं नाहीये, देवाने जे द्यायचे ते सगळं दिलंय. आपण कमी पडतोय, आता त्याला काय करावं, आपण कमी पडतोय. दुसरे अमृत कळे स्थाने क्षणा क्षणा आन कृपा करीती. ते अमृत कळा संचरते, स्पर्शामुळे परमेश्वर आन कृपा करते, वेगवेगळं कृपा करताय जीवावर. काही आला असेल असं काही संकट, धर्मसंकट, त्याच्यातून परमेश्वर कृपा करून तुम्हाला वाचवतात. परमेश्वरच्या कृपेमुळे आपण सही सलामत आहोत. वेगवेगळ्या पद्धतीने सहाय्य होत होतं, वेगवेगळ्या पद्धतीचं सहाय्य जीवाला परमेश्वराचं होतं. का हो, कल्याण मुनी होतं की नाही, वाचले ना. वाढवे ते स्थानी योग्यता जरट होय. जी योग्यता आहे वाढवे ती, जी योग्यता आहे त्याला जरट केलं, परिपक्व केलं. आता जसा खांबा दर शिनारून आपण उभा केला, त्याला किती झटके दिले तर तो हालत नाही, तो पक्का गाडला. तसं तुम्हाला घडवून मोडून पक्क केलंय आता दर शिनारला. आता तुम्ही इकडे तिकडे ढळत चालणार नाही, इतकं योग्य केलं तुम्हाला की तुम्ही तुमच्या सिद्धांतापासून इकडे तिकडे बाजूला भटकणार नाही, एवढी पात्रता तुमच्यात निर्माण केली. अथवा जे कृपा करीती ते वृद्धी ते पावे. जी कृपा होते त्याच्यामध्ये आणखी वाढ होते. सकळे सन्निधाने चरितार्थ करीती. जीवाचं सगळंही जे काही आहे, बसणं उठणं घेणं देणं करणं, सगळं चरितार्थामध्ये आहे. भक्ताचं कुठलीच गोष्ट परमेश्वराशिवाय नाही. उठणंही देवासाठीच आहे, बसणंही देवासाठीच आहे, चालणंही देवासाठीच आहे, खाणंही देवासाठीच आहे, झोपणंही देवासाठीच आहे. म्हणून प्रत्येक क्रिया भक्ताची चरितार्थ आहे. कारण देवाला माहिती आहे की हा भक्त आहे, हा फक्त माझ्यासाठी आहे, याला स्वतःचं अस्तित्वच राहिलेलं नाहीये, हा स्वतःसाठी जगतच नाहीये. जे काही जगतोय ते माझ्यासाठी जगतोय. म्हणून त्याची प्रत्येक क्रिया परमेश्वर चरितार्थ करतात, त्याची प्रत्येक क्रिया परमेश्वर स्वीकारात घेतात, प्रत्येक क्रिया. नाहीतर आपण केलेली क्रिया लेखी लागेल याची गॅरंटी नाही, याची शाश्वती नाही. क्रिया होताना दिसते, पण तू लेखी लागली का नाही आपल्याला कळत नाही, त्या स्वानुभवे जाणावे. चारी दाने निर्वाळुने प्राप्ती करीती. आणि पाकवाद चारी दाने, चारी दान लीळा संबंध ग्रहणा कैवल्य. चारी दान देऊन स्वस्वरूपामध्ये त्या जीवाला परमेश्वराने विलीन केले. चारी दान. लीळा म्हणजे
लीळादानाची व्याख्या काय? जे अर्जिले नाही ते अनार्जित दान ते लीळादान. जे तुम्ही जोडलेलं नाही, पूर्व संस्कारामध्ये तुम्ही जोडलेलं नाही, तरी परमेश्वर कृपेला वश होऊन तुम्हाला ते दान देतात. त्याला म्हणलेलं आहे लीळादान. अनार्जित दान ते लीळादान. जे जोडलेलं नाही ते पण देतात, तो दानी आहे. संबंध दान, परमेश्वराचं सन्निधान लाभणं, हे संबंध दान आहे. ईश्वर स्वरूपात ईश्वराच्या श्रीमूर्तीजवळ राहायला मिळणं, सहवास घडणं, हे संबंध दान आहे. लक्षात ठेवा. आहे का आपल्याला चांगल्या गुरुच्या सन्निधानात बी राहायचा योग नाही, चांगल्या मार्गात राहायचा योग नाही, ज्ञानी पुरुषाच्या सहवासात राहायचा योग नाही, विरक्त माणसाच्या सहवास राहायचा योग नाही, सेवकाच्या सहवासात राहायचा योग नाही. आपलं काय? आपलं दारण, आपलं उमरण, आपलं घर. याच्या पलीकडे काय? याच्या पलीकडे काय? बरोबर आहे. इथे संबंधदान म्हणजे परमेश्वराचा सन्निधानात राहायचा योग येणं, तो अधिकार प्राप्त होणं. परमेश्वराच्या श्रीमूर्तीचं सन्निधान घडणं म्हणजे संबंधदान. आपलं दान काही ग्रहणादान तयाचे शिदे घेऊन तया देणे. जितकं तुम्ही देसाल तितकं परमेश्वर तुम्हाला रिटर्न करणार. त्याला म्हणलेले ग्रहणादान. तुम्ही जे केलं देवासाठी, त्याच्या वारेचं तुम्हाला परत परमेश्वराकडून वापस मिळणं, रिटर्न मिळणं. तयाची ग्रहणा करून तयाशी ग्रहणादान. तुमचीच क्रिया स्वीकारून तुम्हाला त्या क्रियेचं परत देणं, त्याला म्हणले ग्रहणदान. आणि कैवल्यदान, जिथे गेलं की पुन्हा यायचं काम. चारी दाने निर्वाळुनी प्राप्ती योग्य करती. परमेश्वराच्या प्राप्तीला या जीवाला योग्य करतात. इतकी पात्रता या जीवाची परमेश्वराने केली, ज्याला की कोणी शेजारीने कोणी विचारत नव्हतं, परंतु तो कुठे गेलाय? परमेश्वर स्वरूपाच्या मध्ये विलीन झाला. ज्याला समाजाने उपेक्षित केलं, समाजाने अवहेलना केली, असे आमचे आचार्य कैवल्य रत्नाच्या गडाला प्राप्त झाले. लक्षात ठेवा. ती योग्यता सन्निधान वेधले, नाव घेतल्याबरोबर 7व्या भेटीला अनुसरले, घडून मडून योग्य झाले, परमार्ग चालवला, परमार्गाला आधारभूत झाले, ईश्वराच्या कृपेला वश झाले. लक्षात ठेवा. हे समोर उदाहरण आहे. त्या दृष्टिकोनातून हा दृष्टांत आपल्याला मार्गदर्शन करतो आहे आणि त्या योग्यतेवर आपल्याला घेऊन जातो आहे. गोपाल कृष्ण महाराज की जय.